नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथातील 8वा अध्याय ऐकणार आहोत, जो संकटे दूर करणारा आणि स्वामींची कृपा मिळवून देणारा आहे. हा अध्याय अत्यंत फलदायी मानला जातो, जो तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात मन शांत करेल. चला संपूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थ सारामृत अध्याय 8वा ऐकूया. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करून अल्पवर्णले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत, वदबिता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाभिले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नाबडे भोग विलास, सुखोपभोग केचा त्यास, निद्रा न याची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाले दिदली दाने, आरोग्य भावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाली लिहिला, तो न चुके कळबणाला, तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठाने, व्याधी दूर भावया. सेवा केली बहुबस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्ने दृष्टांत साकला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचने भाव धरावा, तेने व्याधी जाये दूरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यांसी स्वप्नी पडले, अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करूने, पूजा द्रव्य घेऊने, अर्पावया समर्थ चरणे, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण, स्वामी चरण पूजती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसत, प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.
तर भाविकांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचा 8वा अध्याय श्रवण केला, ज्यामध्ये स्वामींनी शंकररावांची संबंध बाधा दूर करून त्यांना अक्कलकोटला कसे आणले याचे सुंदर वर्णन आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्याही आयुष्यातील सर्व संकटे आणि एडापिडा दूर होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. तुमच्या इतर स्वामी भक्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील 9वा अध्याय ऐकण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.